कार्यकर्त्यांची गर्दी हेच राजकीय नेत्यांचं खरं ऐश्वर्य मानलं जातं आणि आज होळीच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यकर्त्यांची अगदी सकाळपासून गर्दी आहे आणि कार्यकर्ते त्यांना रंग लावत आहेत, ते कार्यकर्त्यांना रंग लावत आहेत आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत सेल्फी घेत आहेत. होळीच्या काय शुभेच्छा देतात सर आपण कार्यकर्त्यांना आणि एकूणच महाराष्ट्राच्या जनतेला? महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला होळीच्या रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो. मतभेद मनभेद दूर करणारी ही होळी आहे. निवडणुकीच्या काळात पक्षामध्ये विपक्षामध्ये जे काही मनभेद झाले आहे ते दूर करून विकसित महाराष्ट्र पुढं नेण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्र येऊया. सर्वपक्षीय सर्व समाजातील सर्व धर्मातील जनतेने महाराष्ट्राला 14 कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता आपण काम करूया. माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाला आपण सर्व साथ देऊया. पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार या महाराष्ट्रात कसं चालेल याकरता आपण सर्वांनी काम करूया. आणि ज्यांनी मतं दिले त्यांची धन्यवाद, ज्यांनी नाही दिले त्यांचेही धन्यवाद. सर्वांना जनतेला सोबत घेऊन विकासाला पुढे नेऊया. आणि आजच्या रंगपंचमीच्या होळीचा हा संस्कार संस्कृती आहे. होळी याकरताच आहे की आपण सर्वांनी सर्व आपल्यामधले दोष दूर करून एक चांगलं काम या महाराष्ट्रात उभं करण्याकरता जी जबाबदारी ज्यांना मिळाली आहे त्यांनी काम सर्वांनी केलं पाहिजे. आणि सर्वांनी आपल्या आपल्या समाजाला धर्माला आपल्या जनतेला सोबत घेऊन ही होळी साजरी केली पाहिजे असं मला वाटतं. सर, आपल्या राजकीय जीवनाचं एक वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे, एक अत्यंत सामान्य कार्यकर्ता म्हणून शीर्षपदावरती राज्याच्या तुमचा प्रवास राहिलेला आहे. काय दिवस आठवतात आज? काय NDTV मराठीच्या प्रेक्षकांसोबत काय शेअर कराल? जुन्या दिवसांबद्दल काही आठवण आता येते? 35 वर्षापूर्वी पहिली होळी जेव्हा आम्ही आठवते पहिली होळी तेव्हाही अशीच काही कार्यकर्ते सोबत होते. यातमधलेच काही कार्यकर्ते आज 40-50 कार्यकर्ते की जे 35 वर्षापूर्वी माझ्यासोबत होळी धुलीवंदन करायचे. तो काळ वेगळा काळ होता. तो या ठिकाणी एकामेकाला रंग टाकायचो आम्ही. आता गुलाल आम्ही फक्त लावतो, पण बाल्टी रंग टाकायचो, एकामेकाला खूप रंगवायचो. खूप आनंद यायचा. तो काळ असा होता. पण कालांतराने तो काळ आता जसं जसं पुढं गेलो तसं तो काळ बदलला आहे. पण आता भावना त्याच आहे. जरी काळ बदलला पण भावना त्याच आहे की एकत्र येऊन मनातले मनभेद दूर करून शुद्ध मनाने आपण सर्वांना सोबत घेऊन आपला समाज, आपले धर्म, सर्व धर्माला सर्व समाजाला सोबत घेऊन मजबूत समाज निर्माण केला पाहिजे. मजबूत गावं निर्माण झाले पाहिजे. आणि सर्वांनी वैमनस्याची भावना वैमनस्य सोडलं पाहिजे आणि एकत्र येऊन काम केलं पाहिजे. सर, आपण ऊर्जा मंत्री असताना महाराष्ट्राने बघितलं आहे, आपण खूप परिवर्तन आणले, चांगले परिवर्तन आले. लोड शेडिंग बऱ्याच अंशी दूर झालं. महसूल खात्यामध्ये तुम्ही पण काही नवीन निर्णय घेण्याचा प्रयत्न करताय. थोडक्यात आजच्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगाल काय नवीन होणार आहे महसूल खात्यामध्ये? नाही, महसूल खात्यामध्ये खूप सुधारणा होणार आहेत. महसूल खातं हे लोकाभिमुख झालं पाहिजे. जनतेला प्रशासकीय दारावरच्या चक्रा कमी झाल्या पाहिजे. सरकारने जनतेमध्ये जाऊन काम केलं पाहिजे. सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी. मी पुढच्या काळात अभियान राबवणार आहे की महसुली प्रशासनाने कार्यालयात न बसता जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं तातडीनं आणि जो काही काळ आपण दिलेला आहे प्रत्येक विषयाकरता, कुठली केस किती दिवस चालवावी, कुठलं प्रमाणपत्र किती दिवसात मिळावं. आत्ता शाळेचे निकाल येतील. 48 तासाच्या आत उत्पन्नाचा जातीय दाखला मिळाला पाहिजे. 48 तासाच्या आत, 48 तासाच्या आत. याकरता काय आता आत्तापासूनची योजना तयार करणे. कोणीही व्यक्ती जसं आपण निर्णय घेतला आहे की यानंतर शैक्षणिक कामाकरता लागणारा कुठलाही कागद, कास्ट सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्याला कोणताही मुद्रांक शुल्क लागणार नाही, स्टॅम्प पेपर लागणार नाही. मुद्रांक लागणार नाही, स्टॅम्प पेपर लागणार नाही. हा जो निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे, आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, आमच्या सरकारने घेतला, यातून मोठ्या प्रमाणावर सामान्य जनतेला रिलीफ मिळणार आहे. पण हा रिलीफ देताना 48 तासाच्या आतमध्ये
प्रमाणपत्र घरी आलं पाहिजे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जास्तीत जास्त सुधारणा, जास्तीत जास्त सेवा या लोकाभिमुख केल्या पाहिजे. आणि देशामध्ये जे काही महसूल प्रशासनात चांगलं काम चालू आहे इतर राज्यात, त्या राज्यात काय काय चांगलं चालू आहे ते आपल्या राज्यात कसं येईल याची काळजी आम्ही घेणार आहोत. सर, एक शेवटचा प्रश्न. आपण आता पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं बोललात. पालकमंत्री आपण आहात. नागपूर जिल्ह्यातलं एक वेदनादायी चित्र काल NDTV मराठीने दाखवलं सर. मुख्य अभियंता जे आहेत PWD कार्यालय, त्यांच्यामध्ये त्यांनी ऑन लाईव्ह म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर ते त्यांच्या कार्यालयामध्ये लाच मागितली जाते आणि स्वीकारली जाते, असं एक चित्र आलं. आपण एक पालकमंत्री आहात आणि या विषयावरती आपली आधीच कठोर भूमिका राहिलेली आहे. आपण काय सांगाल सर? नाही, अशा लोकांना तर आम्ही सोडणारच नाही. मी तुमचे आभार मानतो की असे चित्र बाहेर काढणे, असं विचित्र पद्धतीने ज्या पद्धतीने सुरू आहे महाराष्ट्रात. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री सकाळी 7 पासून रात्री 1 वाजेपर्यंत संपूर्ण जीवन त्यांनी महाराष्ट्राकडे समर्पित केलं. गतिमान आणि पारदर्शी सरकारचा संकल्प केला आणि आमच्या प्रशासनामधले काही अधिकारी या पद्धतीनं त्या संकल्पाला धुळीच मिळत असतील तर त्यांना धडा आम्ही शिकू. सर, त्याच संदर्भात विचारतोय की 1 महिना झाला होता, म्हणजे मुख्य अभियंता आहेत, त्यांना तक्रार दिली होती, त्यांनी काहीच कारवाई केली नाही. कारवाई होईल का सर? दोघंही दोषी असतात. कारवाई केली नाही हाही दोष आहे. जर निदर्शनात येत आहे, माझ्या निदर्शनात एखादी बाब आली, मी कारवाई करत नाही, तेवढाच दोषी तोही असतो. त्याच्यामुळं आपण यामध्ये योग्य पद्धतीने आपला शब्द येतो की याच्यामध्ये मी लक्ष टाकेन. खूप खूप धन्यवाद. तर कार्यकर्त्यांची गर्दी सतत वाढते आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी कार्यकर्त्यांसोबत, सामान्य जनतेसोबत ते भेटत आहेत आणि होळीच्या शुभेच्छा देत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.